मला जे हवं आहे ते समोरच्याला आणि दुसऱ्याला मिळतं. पोटात एक चिमटा बसतो. माझ्या मित्राला माझ्यापेक्षा खूप चांगले मार्क मिळतात. मित्रासाठी आनंद असतो, पण मनात एक चिमटा बसतो. काय आहे हा चिमटा? हा चिमटा म्हणजे जलसी, ईर्ष्या. नमस्कार, मी याविषयीच आज आपल्याशी बोलणार आहे. मी अपर्णा अष्टपुत्र शिसोदे आपल्याशी संवाद साधणार आहे की ईर्ष्या नेमकी काय आहे, ती का निर्माण होते, ती चांगली आहे का, आणि जर आपल्याला जाणवत असेल तर त्या ईर्ष्येतनं मला काय समजणार आहे, आणि ती ईर्ष्या जर खूप असेल तर तिला कमी कसं करायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा समजून की ईर्ष्या काय आहे. बघा, जलसी किंवा ईर्ष्या ही जी भावना आहे ही बेसिक इमोशन्स मध्ये येतात, मूलभूत भावना आहे, आपल्या सगळ्यांना जाणवते. जर कोणी म्हणत असेल मला ईर्ष्या जाणवत नाही, याचा अर्थ त्याला त्याची जाणीव नाहीये. ईर्ष्या वाटतीये पण ही ईर्ष्याच आहे हे लक्षात येत नाही कदाचित. कारण ईर्ष्या ही मूलभूत गोष्ट आहे, मूलभूत भावना आहे. ईर्ष्येमध्ये का ईर्ष्या जाणवते आपल्याला? ईर्ष्येमध्ये आपल्याला भीती वाटत असते. कशाची भीती वाटते? की काहीतरी धोका आहे, थ्रेट आहे, परसिव्ड जो थ्रेट आहे, धोका आहे, त्याची जी मला भीती वाटत असते, त्या भीतीतनं निर्माण जी होते भावना, ती भीती नाहीये. कारण खरा धोका नाहीये समोर माझ्या, पण मला असं वाटतं की धोका आहे, मला असं वाटतं धोका आहे, आणि त्यातनं जे निर्माण होतं ती आहे ईर्ष्या, ती आहे जलसी. आणि धोके आपल्या आयुष्यात अनेक असतात, आणि काही धोके नसतानाही आपल्याला वाटतात की ती धोके आहे, आणि म्हणून आपल्याला ईर्ष्या जाणवत असते. ही जी ईर्ष्या आहे ती एका लेवल पर्यंत खूप चांगली आहे, कारण मग आपण धडपड करणार की ती जी थ्रेट आहे, तो जो धोका आहे, त्याला मी कसं थांबवेल, त्याच्यासाठी मी काय प्रयत्न करेल, यासाठी मी काम करायला लागते. त्यामुळे ईर्ष्या एका प्रमाणामध्ये खूप चांगली आहे. पण ही ईर्ष्या जेव्हा जास्त होते, त्याचं प्रमाण जेव्हा वाढतं, त्या भीतीपेक्षाही जास्त ईर्ष्येचं प्रमाण तयार होतं, त्यावेळेला मात्र आपल्याला त्रास व्हायला लागतो. आपल्या वर्तनात काही नको असलेलं वर्तन आपण करायला लागतो, आणि त्याचा आपल्या आजूबाजूला आणि आजूबाजूच्या लोकांना आणि स्वतःलाही त्रास होतो. ही जी ईर्ष्या निर्माण होते, जी त्रासदायक ईर्ष्या निर्माण होते, त्यामागे अनेक कारण आहेत. त्यातले महत्वाची जी कारण आहे, त्यातलं सगळ्यात पहिलं जे कारण आहे ते आहे माझं स्वतःविषयी असणारं जे मत आहे, माझं जी स्वतःविषयीचा आदर आहे तो कमी असणं. मी स्वतःला खूप कमी समजणं. मी जेव्हा स्वतःला शून्य समजते, मी नालायक आहे, मी काही करू शकणार नाही, अशी माझी जेव्हा स्वतःविषयीची भावना असते, त्यावेळेला ईर्ष्या ही सगळ्यात जास्त आपल्याला जाणवत असते. कारण मी चांगली नाहीये आणि लोक चांगले आहेत, ही जी भावना आहे, मी चांगली नाहीये, यातनं ईर्ष्या तयार होते. दुसरं अजून एक महत्वाचं जे कारण आहे ते म्हणजे असुरक्षिततेची भावना. मला इनसिक्युरिटी असते, मी जे करते ते मी चांगलं करत नाही, किंवा मी जे करते त्याबद्दल मला शाश्वती नसते. मी जे वागतेय, मी जे राहते, जे काही मी करत आहे त्याबद्दल मी असुरक्षित असते, आणि असुरक्षिततेच्या भावनेतनं ईर्ष्या तयार होते. तिसरं अजून एक महत्वाचं जे कारण ईर्ष्येचं आहे ते आहे सोशल कंपॅरिझन, सामाजिक तुलना. मी स्वतःची तुलना इतरांशी करत असते. हे खूपच स्वाभाविक आहे, पण त्याचा जर त्रास होत असेल, त्याचं रूपांतर जर ईर्ष्येत होत असेल, तर मी चेक करायला पाहिजे. हे 3 प्रमुख कारण आहेत जर मला ईर्ष्या जाणवत असेल. ही जी ईर्ष्या मला जाणवत असेल तर त्यामागे काहीतरी कारण आहे हे समजून घेतलं पाहिजे, आणि ते कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे. हा शोध घेण्यासाठी आपण प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे. जेव्हा मला ईर्ष्या वाटते आहे त्यावेळेला मला ती गोष्ट पाहिजे, कोणती गोष्ट पाहिजे आहे जी मला वाटते की मी तिच्या लायक नाहीये, असं काही आहे का? आपण स्वतःला विचारूया की मला नेमकं काय पाहिजे आहे. ते मला पाहिजे आहे, पण मला असं वाटतं की मी त्याच्या तेवढी वर्थ नाहीये, मी तेवढी लायक नाहीये, ते मला मिळायला पाहिजे, असं पण पाहिजे पण आहे मला. असं काय आहे? असं जेव्हा असेल त्याविषयी आपल्याला ईर्ष्या वाटत असते. कारण ईर्ष्या जेव्हा वाटते त्यामागे कारण जे असतं, एक कारण असतं आपली इच्छा. माझी काय इच्छा आहे, माझ्यासाठी काय महत्वाचं आहे, काय महत्वाचं, जे माझ्यासाठी महत्वाचं आहे त्याची मला भीती वाटत असते, आणि त्याच्याविषयीच माझ्या मनामध्ये ईर्ष्या तयार होत असते. हे एक सायकल आहे, विशेष एक सर्कल आहे, की मला 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 माझी इच्छा आहे पण मला भीती पण वाटतेय, मला हवंसं वाटतं आहे पण मी त्याच्या लायक नाही असं पण मला वाटतंय. या सगळ्या भावनिक गोंधळातनं, या सगळ्या भावनिक त्रासातनं ईर्ष्येची भावना निर्माण होते. एक आपण लक्षात घेतलं पाहिजे, मला ईर्ष्या जाणवते आहे किंवा ईर्ष्येची भावना माझ्या मनामध्ये आहे याचा अर्थ मी वाईट व्यक्ती आहे असं अजिबात नाही. ईर्ष्या प्रत्येकाला जाणवते, ईर्ष्या जाणवते आहे ह्याची मला जर जाणीव असेल तर त्यावरती मी नक्कीच काम करू शकणार आहे. मी जर स्वतःला लेबल लावून टाकलं ना की ईर्ष्या जाणवते म्हणजे मी वाईट आहे, मी खराब आहे, मी चांगली नाही आहे, तर मात्र आपण त्याच्यावरती काम नाही करू शकणार आहे. ईर्ष्या जाणवते, काहीच हरकत नाहीये. मग मी काय करायला पाहिजे? पहिल्यांदा मला लक्षात घ्यावं लागेल की मला ईर्ष्या जाणवते आहे, मला अवेअरनेस आला पाहिजे, ठीक आहे ना, की मला ही ईर्ष्या जाणवते आहे. मग मी दुसरं काय करणार आहे? मग मी विचार करेल की मला ईर्ष्या नेमकी कशाची जाणवते आहे, मी कशाबद्दल, ज्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत त्याचीच ईर्ष्या मला जाणवते.
तीच भावना, तेव्हाच ती भावना येते. माझ्यासाठी ज्या गोष्टी महत्वाच्या नाहीयेत त्याच्यासाठी मला ईर्ष्या जाणवणारच नाहीये. म्हणजे माझ्यासाठी जर का पैसा महत्वाचा असेल तर कुणाकडे जर खूप जास्त पैसा येत असेल तर मला ईर्ष्या जाणवेल. पण पैसा हा माझ्यासाठी महत्वाचाच नसेल तर कोणाकडे किती पैसे आले तरी मला फरक पडणार नाही. त्यामुळे मला ईर्ष्या जाणवते. तर मला कशाची वाटते ईर्ष्या, मला जलसी कशाची फील होते? एखाद्याचा आपण फिजिकल जो आहे, हेल्थ जी आहे ती खूप चांगली आहे असं बघतो की किती फिट आहे हा माणूस किंवा ही व्यक्ती किती फिट आहे, आणि आपल्याला जलसी फील होते. याचाच अर्थ माझ्यासाठी फिजिकल फिटनेस हा महत्वाचा आहे. आपल्याला कळलं पाहिजे की मला ईर्ष्या नेमकी कशाची जाणवते आहे, काय गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहे. एकदा ते माझ्या लक्षात आलं की मग त्याच्या मागची माझी काय भीती आहे, काय भावना आहे, काय इन्सिक्युरिटी, हे मला शोधता येणार आहे. म्हणजेच आपण काय म्हणूयात की अवेअरनेस, दुसरं सेल्फ रिफ्लेक्शन. मी समजून घेईन की माझी ईर्ष्या का आणि कशामुळे आहे. आणि तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्याकडे जे आहे त्याबद्दल ग्रॅटिट्यूड लिहूया. आपण लिहूया की माझ्यात काय चांगलं आहे, माझ्याकडे काय चांगलं आहे, देवाने मला काय चांगलं दिलं आहे, किंवा निसर्गाने माझ्याकडे काय चांगलं आहे. माझ्याकडे खूप पैसा नाहीये, पैसा माझ्यासाठी महत्वाचा नाहीये, पण माझी शारीरिक क्षमता खूप चांगली आहे. मी थँक्यू लिहि की माझी शारीरिक क्षमता चांगली आहे. माझं जेनेटिक खूप चांगलं आहे, ते मी लिहून काढेन. तुमच्या आयुष्यामध्ये अशा काय चांगल्या गोष्टी आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला कशाची ईर्ष्या जाणवते आहे ह्याचं सेल्फ रिफ्लेक्शन नक्की लिहा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला, व्हिडिओला लाईक करायला, आणि ज्यांना हे महत्वाचं आहे हा व्हिडिओ ज्यांच्यासाठी, त्यांना शेअर करायला मात्र अजिबात विसरू नका.